नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं शरीर शुद्धीकरणासाठी सहज, सोपे, घरगुती आणि नैसर्गिक उपाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरीर शुद्धीकरणासाठी होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून कोणती होमिओपॅथिक औषधं आहेत, जे तुमचं शरीर शुद्धीकरण अतिशय सहजरित्या आणि सुरक्षितरित्या करू शकतात. तर आजचा माझ्या व्हिडिओचा विषय आहे डिटॉक्स युअर बॉडी विथ होमिओपॅथी. तर मुळात बॉडी डिटॉक्स करण्याची वेळ कशामुळे येते? आपण दररोज बऱ्याच प्रमाणात प्रदूषणाला सामोरं जात असतो. दूषित अन्न, दूषित पाणी यामुळे आपल्या लिव्हरवर, किडनीवर, आतड्यांवर, स्किनवर, गर्भाशयावर आणि बऱ्याच सिस्टीमवरती, लिम्फॅटिक सिस्टीमवरती परिणाम होत असतात. तर होमिओपॅथीमध्ये या प्रत्येक सिस्टीमसाठी सुंदर अशी होमिओपॅथिक औषधं आहेत, जी उत्तमरित्या त्या अवयवाला डिटॉक्सिफाय करू शकतात. तर पहिलं होमिओपॅथिक औषध आहे, जे उत्तम डिटॉक्सिफाय डिटॉक्सिफायर आहे लिव्हरसाठी. तर लिव्हरसाठी डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी होमिओपॅथी मधलं उत्तम औषध म्हणजे चेलिडोनियम मदर टिंक्चर. ज्या वेळेला पेशंटला नेहमी वारंवार पित्ताचा त्रास होतो, अपचन, आम्लपित्त, गॅसेस, ऍसिडिटी या सगळ्या तक्रारी असतात, पोट फुगणे, गच्च होणे, भूक न लागणे, त्याचबरोबर फॅटी लिव्हर, ग्रेड 1 फॅटी लिव्हर यासारख्या जर तक्रारी दिसत असतील, तर चेलिडोनियम मदर टिंक्चर हे लिव्हर शुद्ध करण्यासाठी होमिओपॅथी मधलं उत्तम औषध आहे. हे औषध पेशंटला पाव कप पाण्यामधून 10 थेंब दिवसातून 3 वेळा द्यायचं आहे 7 दिवसांसाठी. दर महिन्याच्या 7 दिवसांसाठी हे औषध द्यायचं आहे, असं 3 महिने द्यायचं आहे. त्यानंतरचं उत्तम होमिओपॅथिक औषध किडनी डिटॉक्सिफिकेशनसाठी, किडनी शुद्ध करण्यासाठी उत्तम होमिओपॅथिक औषध आहे बर्बेरिस व्हल्गॅरिस मदर टिंक्चर. ज्या वेळेला पेशंटला किडनीच्या तक्रारी असतील, म्हणजेच किडनीमध्ये मुतखडे तयार होणं असेल किंवा किडनीचे वारंवार होणारे इन्फेक्शन्स, UTI असतील, या कंडिशनमध्ये पेशंटला बर्बेरिस व्हल्गेरिस मदर टिंक्चर पाव कप पाण्यातून 10 थेंब दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. आणि 3 महिन्यांसाठी आपल्याला हे असं प्रत्येक महिन्यातून 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात तिसरी महत्वाची सिस्टीम म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम. तर लिम्फॅटिक सिस्टीमला डिटॉक्स करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी होमिओपॅथी मधलं उत्तम औषध आहे ते म्हणजे फायटोलॅका मदर टिंक्चर. ज्या वेळेला एखाद्या पेशंटमध्ये वाईट चरबी साठायला सुरुवात होते, बॅड फॅट डिपॉझिट व्हायला सुरुवात होते, म्हणजेच पेशंटला एक शरीरामध्ये एखाद्या ठिकाणी गाठ जाणवणे, ज्याला आपण लायपोमा म्हणतो, फायब्रोआयडिनोमा म्हणतो, किंवा अतिरिक्त वजन वाढण्याची समस्या असेल, ग्रॅन्युलाइट तयार होत असेल, ग्लँड्युलर स्वेलिंग असतील, तर अशा कंडिशनमध्ये फायटोलॅका मदर टिंक्चर हे पेशंटला दिलं जातं लिम्फॅटिक सिस्टीमच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी. हे औषध सुद्धा पाव कप पाण्यातून 10 थेंब दिवसातून 3 वेळा 7 दिवसासाठी पेशंटला द्यायचं आहे. प्रत्येक महिन्यातून 7 दिवस असं 3 महिन्यांसाठी द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किन. तर स्किनला डिटॉक्सिफाय करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये उत्तम अशी 2 मदर टिंक्चर्स आहेत. पहिलं म्हणजे बर्बेरिस व्हल्गॅरिस मदर टिंक्चर, जे पोटातून द्यायचं आहे 10 थेंब पाव कप पाण्यातून 3 वेळा 7 दिवसांसाठी 3 महिन्यांकरता. आणि कॅलेंड्युला मदर टिंक्चर हे एक्सटर्नली आपण स्किनला डिटॉक्सिफाय करण्यासाठी देऊ शकतो, जे होमिओपॅथी मधलं उत्तम असं मदर टिंक्चर आहे. त्यानंतर दुसरी जी सिस्टीम येते ती म्हणजे लंग, फुफ्फुस. तर ज्यावेळेला आपण प्रदूषणाला सामोरं जातो, त्यावेळेला बऱ्याच वेळा आपल्या फुफ्फुसांवर फुफ्फुसांमध्ये विषारी द्रव्य साठत असतात. श्वसन संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. अशा कंडिशन मध्ये होमिओपॅथी मधलं उत्तम औषध लंग्स किंवा फुफ्फुसांना डिटॉक्सिफाय करण्यासाठी, रेस्पिरेटरी सिस्टीमला डिटॉक्सिफाय करण्यासाठी स्पॉन्जिया मदर टिंक्चर. स्पॉन्जिया मदर टिंक्चर हे सुद्धा पाव कप पाण्यातून 10 थेंब दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. आणि 3 महिन्यांसाठी आपल्याला हे पेशंटला प्रत्येक महिन्यातून 7 दिवसांसाठी असं 3 महिन्यांकरता द्यायचं आहे. त्यानंतरची जी सिस्टीम आहे ती म्हणजे कोलॉन. आपल्या शरीरामध्ये जे कोलॉन असतात, त्या कोलॉनला डिटॉक्सिफाय करण्यासाठी होमिओपॅथी मधलं उत्तम मदर टिंक्चर म्हणजे रुटा ग्रॅव्हिओलन्स. रुटा ग्रॅव्हिओलन्स मदर टिंक्चर ते सुद्धा 10 थेंब पाव कप पाण्यातून दिवसातून 3 वेळा द्यायचं आहे 3 महिन्यांसाठी. त्यानंतर इंटेस्टाईन,
लार्ज इंटेस्टाईन किंवा स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडे, मोठे आतडे यामध्ये जे अशुद्ध घटक जमा होतात, जसं की मगाशी मी म्हटलं फूड पॉइझनिंग असेल, दूषित अन्न, दूषित पाणी असेल, यामुळे ज्या वेळेला आतड्यांमध्ये अशुद्धी जमा होतात, तर अशा कंडिशनमध्ये त्या अशुद्धी बाहेर फेकण्यासाठी, तिथला अशुद्धींचा पूर्णपणे निचरा करण्यासाठी आर्सेनिकम अल्बम 30 हे औषध पेशंटला दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. आणि ज्या वेळेला आतड्यांवरती अतिरिक्त औषधं खाण्यामुळे दुष्परिणाम जाणवतात, त्या ठिकाणी अतिरिक्त ॲलोपॅथिक औषधं खाल्ल्यामुळे आतड्यांवर सूज येते, आतड्यांमध्ये अशुद्ध घटक जमा होतात. त्याचबरोबर व्यसनं असतील कुठली, म्हणजे अतिरिक्त प्रमाणात मद्यपान असेल, धूम्रपान असेल, तंबाखूचं सेवन असेल किंवा अति चहा, कॉफी यासारख्या सवयी पेशंटला असतील, रात्रीची जागरणं असतील, चुकीच्या आहार पद्धती असतील, अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला पेशंटच्या आतड्यांमध्ये अशुद्ध घटक जमा होतात, विषारी द्रव्य जमा होतात. यावेळेस पेशंटला नक्स वोमिका 200 हे औषध दिवसातून एकदा 5 दिवसांसाठी द्यायचं आहे. तर आर्सेनिकम अल्बम 30 आणि नक्स वोमिका 200 हे मेडिसिन आपल्याला इंटेस्टाईन डिटॉक्सिफाय करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं किंवा प्रभावी असतं. त्यानंतर पेशंटमध्ये युटराईन डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी, महिलांमध्ये गर्भशुद्धीसाठी होमिओपॅथीमध्ये अतिशय सुंदर अशी 2 मदर टिंक्चर आहेत. ते म्हणजे थॅलॅप्सी बर्सा पॅस्टोरिस मदर टिंक्चर, थॅलॅप्सी बर्सा पॅस्टोरिस मदर टिंक्चर आणि जॉन्सिया अशोका मदर टिंक्चर. हे दोन्ही मदर टिंक्चर, जॉन्सिया अशोका मदर टिंक्चर आणि थॅलॅप्सी बर्सा पॅस्टोरिस मदर टिंक्चर हे स्त्रियांमध्ये गर्भशुद्धीकरणासाठी, गर्भाला शुद्ध करण्यासाठी अतिशय महत्वाचे असे मदर टिंक्चर्स आहेत. बेस्ट युटराईन टॉनिक आहेत. त्यामुळे हे मदर टिंक्चर प्रसूतीनंतर ज्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या काही तक्रारी असतात किंवा नेहमी पाळीमध्ये सुद्धा काही गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी असतील, प्रेग्नन्सीमध्ये असतील, अशा कंडिशनमध्ये आपण हे दोन्ही मदर टिंक्चर्स या स्त्रियांना 10 थेंब पाव कप पाण्यातून दिवसातून 3 वेळा 15 दिवसांसाठी आपल्याला द्यायचं आहे. आणि असं आपल्याला साधारण 2 महिने आपल्याला 15 दिवस देऊन परत 15 दिवसाचा गॅप टाकून दुसऱ्या महिन्यामध्ये 15 दिवस असं द्यायचं आहे. तर ही काही उत्तम होमिओपॅथिक औषधं आणि मदर टिंक्चर्स होते, जे तुम्हाला प्रत्येक अवयवाला शुद्ध करण्यासाठी किंवा त्या सिस्टीमला डिटॉक्सिफाय करण्यासाठी अतिशय अ, मदतगार राहणार आहेत, अतिशय हेल्पफुल राहणार आहेत आणि प्रभावीपणे ते तुमचं शरीर शुद्धीकरण सुरक्षितपणे करणार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चितपणे सांगा. या संदर्भात तुमच्या काही तक्रारी असतील तर माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.